आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी आज मला गोड काहीतरी बनवायचं होतं, म्हणून इथं मी खीर बनवायला घेतली. तशी पुरणपोळी बनवतात तर पण माझ्याकडून ते काही शक्य होणार नव्हतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं शेवयाची खीरच करू आणि मग देवाला नैवेद्य दाखवू. इथं तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा शेवया आणि थोडासा रवा घातला. रव्यामुळे शेवयाची खीर छान अशी मिसळून येते. माझ्या आजी सासूबाईंनी मला शिकवलेली आहे, त्याच्यामुळे मी दरवेळेला अशीच करते. खीर एकजीव होते, मिसळून येते त्याच्यामुळे. आणि मग रवा आणि शेवया छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातले. थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घालून थोडी साखर, चवीनुसार वेलदोड्याची पूड घालून छान अशी खीर इथं शिजवून घेतली. खायला खूप छान लागते शेवयाची खीर. आम्हाला तर घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडते. खीर खाऊन झाल्यानंतर दुपारी थोडीफार विश्रांती घेतली, म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. त्याच्यानंतर मग इथं आम्ही मंथनला घेऊन गंगा उद्यानला आलो होतो, पण इथं बाईक स्टंट चालू होते, ते थोडा वेळ इथं बघत थांबलो. पहिल्यांदाच आम्ही हे बघत होतो, म्हणजे मी तर पहिल्यांदाच पाहत होते ही स्टंटबाजी. छान वाटत होतं पाहायला, पण असे प्रकार आपण काही घरी करू शकत नाही, कारण त्यांना प्रॅक्टिस असते, त्याच्यामुळे ते बिनधास्त करू शकतात. प्रचंड गर्दी होती. TVS शोरूमतर्फे हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आला होता. थोडा वेळ इथं थांबलो आणि मग नंतर बागेमध्ये गेलो. आम्हाला घरातूनच बाहेर पडायला थोडासा उशीर झाला होता, त्याच्यामुळे इथं यायला कार्यक्रम थोडाफार तो स्टंटबाजीचं पाहिला आणि मग इथे आलो बागेमध्ये. 1 तासच राहिला होता, कारण 8 वाजता ही बाग बंद होते. 7 वाजता इथे आम्ही आलो मग बागेमध्ये. या बाप लेकांचं छान असं खेळणं चालू होतं. मी फिरून घेतलं थोडंफार आणि मग घरी आलो. 1-2 दिवसांनी महाराष्ट्र बेंदूर होतं, त्याच्यामुळे मग मी मंथनसाठी बैल आणले होते आणि तो छान असं त्याला कलर करत होता. आम्ही दरवेळी लहानपणापासून महाराष्ट्र बेंदूर साजरा करतो, त्याच्यामुळे मी सुद्धा नगरला आल्यापासून महाराष्ट्र बेंदूर साजरा करते. बैलांची छान अशी पूजा करून घेतली आणि गोड म्हणून इथं नैवेद्यासाठी शिरा बनवला होता, तो शिरा दाखवून घेतला. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा.